सर्वसाधा म्हणजे सांगायची पहिली गोष्ट अशी आहे की हे क्या आत्ताचं नाही आहे. म्हणजे मागील कित्येक वर्षापासून हा भ्रष्टाचार चालला आहे, हा पण आपण बघितला पाहिजे. कागदावर बिलं दिली जातात आणि स्थानिक म्हणजे इथं जे बघितलं तर तिथं तुम्ही पाहिलं असेल की शिवरेजची लाईन तुटलेली आहे. ज्या इथं कंपन्यांना जागा दिल्या त्या कंपन्यांच्या संरक्षण भिंती ह्या नाल्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे किती म्हणजे वेगळ्याप्रमाणे इथं चालले काम आणि याला जिम्मेदार कोण राहणार? प्रशासन राहणार का MIDCचे अधिकारी राहणार का आता जे सत्ताधारी झाले ते राहणार आहेत? कारण की मागच्या 5 वर्षांमध्ये जसं प्रशासक होता तसा आंधळा कारभार होता, तसं आता सत्ताधारी आले तसाच आंधळा कारभार दिसून येतो आहे. कुठच्याही प्रकारचं इथं साफसफाई केलेली नाही आहे. जे काम चालले ते नाला साफ करायचं काय नाही, वाळून कळकॉंड आहे ज्या नाल्याच्या बाजूच्या त्या दुरुस्ती करतात ते. मग नाला साफ करण्याचं काम हे जर महापौरांना दाखवतात ते रस्त्यावरनं, म्हणजे महापौराची दिशा कुठंतरी भूल करून ती नवी मुंबईची दिशा भूल केली जाते असं मी ठामपणे आरोप करतो. कारण की महापौरांना ज्या पद्धतीने अधिकारी सांगतात त्या पद्धतीने अधिकाऱ्यांचं ऐकून महापौर उत्तर देत असतात. म्हणजे कुठंतरी अधिकारी हे महापौरांना गोत्यात आणायचं काम करतं हे या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगू शकतो. बघा, आज स्वतः आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी नगरसेवक सगळेजण नाल्यामध्ये स्वतः उतरलेत. तुम्ही बघितलात का? आयुक्त असतील, महापौर असतील, ह्या नवी मुंबईचे अनेक जे राजकीय नेते आहेत ते फक्त नाल्याच्या संरक्षण भिंत जिथं असेल तिथं उभा राहून पाहणी करून निघून जातात. परंतु त्याच्याही पलीकडे जोपर्यंत नाल्यात उतरत नाही तोपर्यंत वस्तुस्थिती तुम्हाला समजणार नाही. आज आम्ही नाल्यात उतरलो, सगळी परिस्थिती एवढी भयानक आहे. पाऊस मला वाटतं येत्या 15 दिवसामध्ये पावसाळ्याला सुरुवात होईल, अजूनही नाले साफसफाई झाले नाहीत. मग मी या आपल्या माध्यमातून सन्माननीय आयुक्त असतील, महापौर असतील त्यांना मी इशारा देतो आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जो गाळ आहे, इथला जो साचलेला कचरा आहे तो तुमच्या टेबलवरती भेट म्हणून आम्ही तुम्हाला आणून देणार आहे.